घरीच चणा डाळीपासून बेसन दळून बघा असे मस्त रवाळ दाणेदार लाडू तयार होतात. तुमचं सगळं ऐकणार, अजिबात रेलणार नाही, बसणार नाही, टाळ्याला तर अजिबात चिकटणार नाही आणि तुपाचं अचूक प्रमाणात आहाहा. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. मधुराज रेसिपी क्लब.com इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे तिथे ऑर्डर प्लेस करू शकता. आणि लिमिटेड कालावधी करता 10% सवलत आहे. मधुरा 10 हा डिस्काउंट कोड वापरून. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त 1 किलो चणा डाळीचे बेसनाचे लाडू करूयात. बेसन विकत आणायची गरज नाही, घरीच मिक्सरमध्ये दळणार आहोत. सगळ्यात आधी करायचं काय तुम्हाला सांगते. असं ओलसर कापड घ्यायचं, यामध्ये घालायची ही डाळ. अर्धे अर्धे घेऊयात, जितकी तव्यात भाजता येईल तितकी. आणि हे स्वच्छ पुसून घ्यायचे ओलसर कापडामध्ये. त्यावर जर काही कचरा धूळ असेल तर ते निघून जाईल. छान अशी ओलसर कापडात पुसून घ्यायची डाळ. आता ही सगळी डाळ स्वच्छ पुसून झाली की तव्यामध्ये काढून घ्यायची. कढईत भाजली तरी काही हरकत नाही. अर्धा अर्धा किलो असं 2 बॅचेसमध्ये मी हे भाजून घेणार आहे, कारण 1 किलो डाळ आहे तर ती एकसारखी भाजली जावी म्हणून 2 बॅचेसमध्ये करते. परफेक्ट. मंद आचेवर एकसारखी ढवळत भाजून घ्यायची. खूप रंग नका बदलू, करपवायची अजिबात नाहीये, फक्त ती खुटखुटीत होईपर्यंत भाजायची. भाजलेल्या चणा डाळीचा इतका खमंग सुवास तरबळतोय तुम्हाला सांगते. मंद आचेवर एकसारखी ढवळत अशी भाजून घ्यायची. एकसारखी बदामी भाजली बघा. कुठली करपली आहे, कुठली कच्ची राहिली आहे, कुठली पिवळीच राहिली असं अजिबात झालेलं नाही. मस्त बदामी रंग आला. आता ही बाउलमध्ये काढूयात. आणि आता याच प्रकारे ही उरलेली डाळ पण भाजून घेते. चला, आता ही भाजलेली चणा डाळ हलकी थंड झाली की मिक्सरमध्ये काढायची. आता ही भाजलेली चणा डाळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. रवाळ दळायची, खूप असं पिठूळ नाही ठेवायची, पण खूप टसटस लागेल इतकंही रवाळ नका ठेवू. आणि जरी रवाळ दळायची असली तरी ही एकदा चाळून घ्यायची, कारण खूप मोठे मोठे कण राहिले ना तर ते लाडूमध्ये असे टचटच खायला अजिबात छान नाही लागत. आणि हे चाळायची. चमच्याने असं फिरवून घेतलं तरी चालेल, म्हणजे पीठ परातीच्या बाहेर जाणार नाही. आणि याच प्रकारे आता सगळी डाळ मी दळून घेणार आहे, पण याचं टेक्स्चर दाखवते तुम्हाला. छान रवाळ झालंय, म्हणजे बारीक रवा असतो ना तसं रवाळ. जाड रवा आहे तसं रवाळ नाही. हलके हलके कण लागत आहेत. चाळून घेणं गरजेचं आहे. हे बघा, हे मोठे मोठे कण असतात ना, हे असे वर राहतात, म्हणून चाळून घ्या. नाहीतर इतकं जाड पिठाचे बेसन लाडू खायला खूप कष्ट लागते, म्हणून चाळून घ्यायचे. कष्ट नक्की करा. बेसन पीठ तयार आहे. आता लाडू तर झालेच पाहिजे की नाही, तर 1 किलो चणा डाळीचं पीठ घेतलं तर त्याला बरोबर 400 ग्रॅम साजूक तूप पुरेसं होतं. त्याच्यापेक्षा 1 चमचा जास्त नाही, 1 चमचा कमी नाही, बरोबर 400 ग्रॅम साजूक तूप लागतं. हे प्रमाण घेतलं तर लाडू तुमचे बसणार नाही, रुसणार नाही, हलणार नाही, छान असे गोलगरगरीत राहणार. सो 1.5 कप साजूक तूप घेतलं. असं हे थिजलेलं आहे तर मग हे बरोबर 400 ग्रॅम होतं. आणि वितळलेलं घेतलं तर मग 2 कप तुम्हाला घ्यावं लागेल. आता यामध्ये हे बेसन घालायचं. आणि तुपामध्ये एकसारखं मिसळून घ्यायचं. आणि एकसारखं मिसळत हे पीठ भाजून घ्यायचं. एक 10 ते 12 मिनिटं पुरेशी होतात, फार वेळ नाही लागत, कारण आपण चणा डाळ छान खुसखुशीत भाजून घेतली आहे. त्यामुळे ऑलरेडी हे बेसन भाजलेल्या बेसनासारखंच दिसतंय. त्यामुळे तूप जिरेपर्यंत आणि याला तूप असं वर तरंगेपर्यंत फक्त आपण भाजणार आहे. आणि एकसारखं मिसळत मिसळत भाजा, नाहीतर मग काय होईल ना, कुठे बेसन कच्चं राहील, कुठे
भाजलं जाईल. चला आता बरोबर एक 5 मिनिटं झालंय हे मिसळून घेतलंय मी आणि हे बघा तूप छान जिरलंय बेसनमध्ये. आणि जरी या तुम्हाला आत्ता गुठळ्या वाटल्या असतील तरी काळजी नका करू, हे सगळं मोडलं जातं जसं आपलं बेसन भाजलं जातं. म्हणजे बेसिकली जसं याला तूप, हे बघा इथे कसं तूप तरंगतंय तसं या बेसनवर तूप तरंगतं. तोवर आपल्याला हे छान असं जेमतेम आता इथे 10 मिनिटं मी हे बेसन भाजून घेतलंय आणि हे बघा बेसन मस्त आहे ना, एकसारखं भाजून झालंय, ऑलमोस्ट होत आलंय आणि छान असं रवाळ झालंय बघा, दाणेदार झालंय. तूप खूप वाटत नाही, पचपटीत वाटत नाही आहे, तूप सुटल्यासारखं थोडं आता तरंगायला सुरुवात झाली आहे तूप, पण मस्त दिसते आणि रंग खूप सुरेख आलाय. आता या स्टेजला यामध्ये थोडा सुकामेवा घालते. सुकामेवा नाही घातला काहीच हरकत नाही, पण तो या बेसनसोबत भाजून निघतो म्हणून मग आता या स्टेजला घालते. आता सुकामेवा घातला ना की आणखी एक 4-5 मिनिटं भाजून घेणार आहे. या पद्धतीने तुम्ही बेसन लाडू केले ना, डाळ घरच्या घरी दळून, की त्याचा जो रंग आहे, त्याचा जो पोत आहे तो खूप कमाल येतो. जास्त वेळ भाजावं लागत नाही आणि रंग खूप सुरेख येतो. अजिबात रेलत नाही, खाताना टाळ्याला चिकटत नाही, अगदी परफेक्ट मिठाईच्या दुकानात मिळतात ना तसेच हे लाडू तयार होतात. म्हणजे बेसन पिठाचे, विकत आणलेल्या बेसन पिठाचे लाडू करण्यापेक्षा ना थोडं यामध्ये डाळ भाजून घ्यायला आणि ते पीठ करायला थोडे वेळ जाईल, पण मी तुम्हाला खरंच सांगते, खात्रीपूर्वक सांगते, या पद्धतीने बेसनाचे लाडू कराच. बरोबर आहे ना. 15 मिनिटं इथे हे बेसन मी भाजलेलं आहे आणि आता बघा भाजलेल्या बेसनमधून हलकं हलकं असं तूप सुटायला सुरुवात झाली. याचा अर्थ आपलं बेसन खमंग असं, हे बघा थोडं थोडं दिसेल तुम्हाला तूप असं बाहेर येतंय. याच्या पुढे आता जाऊन हे भाजायचं नाही, नाहीतर ते करपे. छान एकसारखं भाजलं गेलंय. चला आता हे भाजलेलं बेसन एका परातमध्ये काढून घ्यायचं किंवा खोलगट भांड्या, पसरट भांड्यामध्ये. आता हे मिश्रण पसरवून घ्यायचं. चला आता हे मिश्रण साधारण एक 20-25 मिनिटं झालं, हलकं थंड झालं आणि हे बघा, आणि याला बघा हलकासा असा तुपाचा थर आलेला आहे. हा असा ग्लेज दिसला पाहिजे, म्हणजे बेसन भाजल्याचा छान असा खरपूस रंग पण आहे आणि त्यावर असं तूप तरंगले. एक साधारण 20-25 मिनिटं हे मुरण्याकरता ठेवलं होतं. काय दिसतंय पण जबरदस्त आणि हलकंसं गरम आहे अजून. 1 किलो इथे चणा डाळ घेतली होती, तर इथे 400 ग्रॅम मी साखर घेतली आणि ती मिक्सरमध्ये दळून घेतली. आता इथे बुरादा वापरायचा असेल तर ते वापरा किंवा आपले इव्हन यामध्ये ना बतासे येतात ना, आपण जे पूजेसाठी वापरतो ते मिक्सरमध्ये फिरवून ते वापरलं तरी या लाडूला चव कमाल येते. आता यामध्ये 400 ग्रॅम साखर घालते. तुम्हाला आणखी गोड हवं असेल, हे परफेक्ट गोड होतं, 1 किलोला 400 ग्रॅम साखर, तर अर्धा किलो साखर घ्या. साखर यामध्ये घालायची, पूर्ण पिठी साखर, आणि त्याचसोबत 1 चमचाभर वेलदोड्याची पूड. त्याची चव खूप छान लागते. आता हे सगळं मिश्रण आहे ना असं हाताने चोळून चोळून एकजीव करायचं. हे बघा, साखर चांगली जिरली पाहिजे. हलकंसं गरमच आहे पीठ. हे बघा, हे असं छान जिरलं पाहिजे, साखर मुरली पाहिजे भाजलेल्या पिठात, म्हणून हे मिसळून घेणं गरजेचं आहे. चला, पिठी साखर की नाही छान यामध्ये मिसळून घेतली आणि हे बघा काय सुरेख रंग आला आणि लाडू बघा परफेक्टली असा वळला जातो आणि साखरही छान यामध्ये ब्लेंड झाली. आता हे एकसारखे लाडू व्हावेत म्हणून इथे मी 1/3 कप हा मेजरिंग कप घेतला आहे आणि याच आकाराचे, म्हणजे हे सगळे लाडू आहेत ना एकसारखे होतील. आणि याला ॲज युजल एक बेदाणा लावते आणि हा छान हाताची ऊब आहे ना, हाताची उष्णता, त्यामध्ये याला हलकं तूप सुटतं आणि हा एकसारखा होतो. बघा काय सुरेख दिसतोय. अजिबात आहे ना कुठे सैल नाही झाला आहे, रेलत नाही आहे, बसत नाही आहे आणि परफेक्ट झाला आहे. बेदाणाही छान बसला आहे. त्याला जी चकाकी लागते ती परफेक्ट अशी चकाकी आली आहे, ग्लेज आली आहे. क्या बात आहे. आणि हा लाडू आहे ना
असा तुम्ही ठेवला मुरायला तरी असा इथे चिकटून नाही बसत. हा असा सुका सुका राहतो, खाली असा चप्पट देखील होत नाही. आणि याच प्रकारे सगळे लाडू तयार करते. चला, बेसनाचे लाडू तयार आहेत. तर 1 किलो चणा डाळ घेतली ना की इथे 27 टुमटुमीत असे लाडू तयार होतात. बरं, असे टुमटुमीत लाडू नसतील करायचे ना तर पेढ्याच्या आकाराचे केले तर 40+ लाडू आरामशीर होणार. म्हणजे माझं सजेशन राहील, घरी खाण्याकरता करत असाल, वाटण्याकरता पेढ्याच्या आकाराचे करा. काय होतं, तो खाल्लं म्हणजे तोंडात टाकला जातो आणि खाल्ला जातो. अख्खा लाडू खायचा सगळे कंटाळा करतात. त्यामुळे छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे लाडू कधी पण दिसतातही गोड, लागतातही गोड आणि सगळे खातातही आवडीने. बरं, हे 1/3 कपच्या मेजरने घेतलं होतं, त्यामुळे 27 बरोबर झालेले आहेत. आणखी लहान केले 1/4 कपनी तर 30+ होतील. आणि आणखी लहान केले म्हणजे 2-2 चमचे जर हे पीठ घेऊन तर 40+ आरामशीर होणार. अजिबात रेलणार नाही, चप्पू नाही होणार, खाली डिशला चिकटून नाही बसणार. काय होतं ना, खूप तुपतूप झालं की खाली डिशला चिकटून बसतात, रेलतात आणि खाताना टाळ्याला चिकटतात. हे असलं या लाडूच्या बाबतीत अजिबात होणार नाही. खमंग खुसखुशीत होणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. रेसिपी आवडली तर पुन्हा पुन्हा सांगायची काही गरज नाही. लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.